थोडीसं म्हटलेलं आहे की हा स्वर्ग 7 पावलांचा, लग्नात सप्तपदी चालणारी ती लग्नानंतर 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थनाही करते. पण त्याचं काय? कुठल्या पतीला तुम्ही 7 जन्म हीच पत्नी मिळावी अशी प्रार्थना करताना ऐकलंय? बघूया आजच्या जोडप्यांना हा प्रश्न विचारूया. नेहमीप्रमाणे आपल्याकडे 2 जोड्या आलेल्या आहेत. एक लव्ह मॅरेज केलेली जोडी, एक अरेंज मॅरेज केलेली जोडी. तर मी पहिल्यांदा आमंत्रित करतोय लव्ह मॅरेज केलेल्या जोडीला. या, नमस्कार. या या या. आपण? मी आनंद शांताराम कदम, कळ्यावरून आलो आहे. मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. बरं. जसं आपल्या समाजात पत्नी ही पतीची अर्धांगिनी असते, तशीच माझी ही पत्नी अक्षदा ही माझी अर्धांगिनीच आहे. आणि आम्हाला एक छोटंसं मूल आहे, त्याचं नाव अक्षय आहे. आणि आमचा लहान छोटासा संसार, सुखी संसार आहे. वा. आपण? नमस्कार, मी सौ अक्षदा आनंद कदम. मी नवी मुंबई येथील राबाडे येथील टेलोने क्रॉम्टेक या कंपनीमध्ये अकाउंटंट या याच्यानी काम करते. मी माझ्या संसारात अतिशय सुखी आहे. आनंदसारखा पती मिळाल्यामुळे मी अतिशय सुखी आहे. माझ्या कुटुंबियांवर माझं प्रेम आहे बस. आणि ह्या कार्यक्रमात मला पार्टिसिपेट करायला मिळाला याचा मला खूप आनंद वाटतो. तुम्ही खुश आहात? पाठीमागे आमचं खुशी मीटर आहे, ते पण खुश झाले. बघा तिकडे, बघा बघा, ते पण एकदम खुश झालेले आहेत. बसा बसा. आपलं स्वागत. आता मी आमंत्रित करतो अरेंज मॅरेज केलेल्या जोडीला. या या या. आपण? नमस्कार. नमस्कार. मी ठाण्यावरून आलेलो आहे. माझं नाव किरण मालुसरे. बरं. माझा बिझनेस आहे ठाण्याचं. तेच ही माझी पत्नी. 2.5 वर्षापूर्वीच आमचं लग्न झालेलं आहे. बरं बरं बरं. आमची खूप महिन्यापासून इच्छा होती की अशा काहीतरी कार्यक्रमात भाग घ्यावा, पण जोडी नंबर 1च्या रूपाने आम्हाला ही संधी चालवून आलेली आहे. खूप आनंद वाटत आहे. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. आपण? मी सौ स्मिता किरण मालुसरे. मी एक गृहिणी आहे आणि माझा पती एक आदर्श पती आहे. या कार्यक्रमामध्ये मला भाग घ्यायला मिळाल्यामुळे मला फार आनंद होत आहे. तुमच्यामुळे आम्हालाही खूप आनंद झालेला आहे. मागे बघा आमचं खुशी मीटर आहे, त्यांनाही खूप आनंद झालेला आहे. आपलंही स्वागत. या, बसा बसा बसा. पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो. असं म्हणतात की प्रत्येक प्रेमवीर प्रेमात पडल्यावर एकतरी कविता करतोच. तुम्ही त्यावेळेला कोणती कविता केली होती? नाही, करावीशी वाटली नाही? नाही, ऑलरेडी तयारच होते ना गाणी सगळी. गाणी तयार होती? कुठलं गाणं म्हणायचं त्यांना बघून? मैंने प्यार तुम्ही से किया. मैंने प्यार तुम्ही से किया है. म्हणून दाखवा ना आम्हाला कसं म्हणायचं तेव्हा. मैंने प्यार तुम्ही से किया है, त्यांच्याकडे बघून म्हणा. मैंने दिल भी तुम्ही को दिया, अब चाहे जो हो जाए दुनिया से अब न डरू, तुझी से मैं प्यार करू. वा, लाखो लोकांच्या साक्षीने पुन्हा एकदा सांगितलंय तुझी से मैं प्यार करू. मला एक सांगा की अशी कुठली वस्तू आहे का की तुम्हाला अजून यांच्याकडनं ती मिळालेली नाही, तुम्हाला हवी आहे पण ते काही कारणाने देऊ शकलेले नाही आहेत? नाही नाही, असं कधी झालेलं नाही आहे. मला जी गोष्ट हवीशी वाटते ती आधीच माझ्या पुढ्यात नेहमी हजर असते. त्या बाबतीत मी अतिशय भाग्यवान आहे. वा, म्हणजे तुम्हाला नुसतं सुगावा लागला की त्यांना ही गोष्ट हवी की तुम्ही लगेच आणून हजर करता का? तुम्ही खूप भाग्यवान आहात. तर यांच्या आवडीनिवडी लग्नाच्या वेळेला ज्या होत्या, लग्न झालं तेव्हा, त्या अजूनही टिकून आहेत आणि त्या तुमच्या लक्षात आहेत? त्यांना काय आवडतं काय नाही? आवड निवड तशी काही नाही आहे. मी केलेली प्रत्येक गोष्ट आवडीने खातात. तुम्ही जे काही कराल ते त्यांना मान्य आहे. चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. ते बघा, ते बघा, तिकडे आनंद झालाय. आनंद झालाय तिकडे. जो अरेंज मॅरेज आहे म्हणून विचारतो, तुम्ही त्यांना लाडानी काय हाक मारता? स्मितू. स्मितू? स्मिताचं स्मितू का? बरं बरं बरं. सध्याच्या काळात नवरा बायको बहुतेक दोघंही नोकरी करत असतात. त्यामुळे साधारण आपल्याकडे पद्धत अशी आहे की संध्याकाळी आल्यावर नवरे बायकांना कामात मदत करतात. तुम्ही करता? करतो. काम करतात मदत? तुम्हाला हे पहिल्या भेटीत ज्या कारणासाठी आवडले होते, म्हणजे तुम्ही त्यांना पहिल्यांदा बघितलं, फोटो बघितलात? नाही, प्रत्यक्ष भेटलात तुम्ही. मग तुम्हाला ज्या कारणासाठी आवडले होते ते कारण तर मी विचारीनच तुम्हाला, ते का आवडले होते? काय त्यांच्यातलं नक्की तुम्हाला आवडलं? कारण सांगायचं म्हटलं तर असं स्पेसिफिक काही सांगता नाही येणार, परंतु स्वर्गात म्हणजे गाठी बांधलेल्या असतात असं आपण सर्वच म्हणत असतो. त्याप्रमाणे त्यांना बघून मला वाटलंच की हाच माझ्या जीवनाचा साथीदार असेल. त्यावेळेला तुम्हाला त्यांच्यातलं जे काही आवडलं असेल ते अजूनही टिकून आहे? हो हो, अगदी. 2.5 वर्षच झालेत लग्नाला, अजून टिकून आहे. तर आता आपल्या पहिल्या फेरीला सुरुवात करूया. आपल्या पहिल्या फेरीचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग. म्हणजे काय आहे, एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांना कितपत माहिती आहेत, म्हणजे सूर कितपत जुळलेत ते आम्हाला पाहायचं आहे.
प्रत्येकाला 3 प्रश्न विचारण्यात येतील, पण तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला यांच्याकडनं हवी आहेत आणि तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं हवी आहेत. तुम्हाला माहितीच आहे. सुरू करूया. पहिला प्रश्न, यांचं आवडतं पर्यटन स्थळ कुठलं? गोवा. बरोबर आहे. यांचा आवडता नायक कोण? अनिल कपूर. त्यांनी सांगितलं ना तुम्हाला काय लिहिलंय ते? तोच एक काटा होता ना मध्ये. अच्छा, तो ते काटा होता मध्ये. बापरे बापरे. अच्छा. यांचं आवडतं पुस्तक कोणतं? सीमादेवचं नाव आठवत नाही. लेखिका सीमादेव आहे. नाही ना उत्तर? नाही. रणजित देसाई यांची स्वामी. स्वामी हे उत्तर आहे. म्हणजे 2 उत्तरं तुम्ही बरोबर दिलेले आहेत, 1 उत्तर चुकलेलं आहे. यांना कोणत्या रंगाची साडी आवडते? नाही सर, लाल. बरोबर. बरोबर आहे ना. यांचं आवडतं गाणं कुठलं? साथिया हे तूने क्या किया मैंने किया है तुम. अच्छा अच्छा, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. यांचा आवडता नेता कुठला? कोणताही नाही. कोणताही नाही. त्यांना सगळं माहिती आहे. तुमची 3 उत्तरं बरोबर आहेत. 3 उत्तरं बरोबर आहेत. यांचा आवडता लेखक? अंदाज? नाही, मुळात वाचण्याचा छंद खूप कमी जोपासतात ते, त्याच्यामुळे काही आयडिया नाही. आपल्या सगळ्यांच्या जे आवडते लेखक आहेत तेच त्यांचे आहेत, पु ल देशपांडे. बरं, यांचं एखादं स्वप्न? इंडिका कार घ्यायची. बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर. आणि यांचा आवडता पोशाख? सलवार कुर्ता. तुमची 2 उत्तरं बरोबर आहेत. यांचा आवडता प्राणी काय? प्राणी कुत्रा. सांगा तुम्हीच त्यांना काय लिहिलं तुम्ही ते. कोणताही नाही. कोणताही नाही असं लिहिलं त्यांनी. बरं, त्यांचा आवडता खेळाडू कुठला? सचिन तेंडुलकर. काही कन्फ्युजन. सचिन तेंडुलकर बरोबर उत्तर आहे. बरं, यांचं आवडतं नाटक? एका लग्नाची गोष्ट. बरोबर आहे ना. म्हणजे त्यांनी 3 बरोबर दिलेत, तुम्ही 2 बरोबर दिलेत आणि तुम्ही 2 आणि 2 बरोबर दिलेत. म्हणजे तुम्हाला मिळतात 50 गुण, तुम्हाला मिळाले 40 गुण. म्हणजे ही फेरी जिंकलेली आहे तुम्ही. आणि ही फेरी जिंकल्याबद्दल तुम्हाला विवा पश्चिम हॉटेलकडून 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर मिळालेलं आहे. घ्या, ते तुम्ही कधीही जाऊन वापरू शकता, जेवायला, दुपारी किंवा रात्रीसाठी. आणि तुम्हाला ही फेरी न जिंकल्याबद्दल विवा पश्चिमकडूनच 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर मिळालेलं आहे. ते तुम्ही कधी वापरू शकता. तर आता चालू करत होतो आमची दुसरी फेरी, गंमत जम्मत. या गंमत जम्मत मध्ये काय आहे, आपल्या साऱ्यांच्या मध्ये एक लहान मूल दडलेलं असतं. 1 मिनिटासाठी त्यातल्या लहान मुलाला आपण बाहेर काढायचं आणि हा गेम खेळायचा. हा गेम, हा बॉल आहे. हा तुम्ही इथे उभं राहायचं, तुम्ही इथनं बॉल फेकायचा आणि पतिराजाने ते कंटेनर हातात धरायचा आणि त्यातनं तो बॉल कॅच करायचा. पण त्या गोलाच्या बाहेर न जाता तुम्हाला 1 मिनिट दिलं जाईल आणि 1 मिनिटात तुम्ही जितक्या वेळा हे करू शकाल तेवढे गुण तुम्हाला मिळतील. पहिल्यांदा मी आमंत्रित करतो यांना. चला या, घ्या. तुम्ही त्या गोलामध्ये उभं राहायचं आहे. तुम्ही त्या गोलामध्ये उभं राहायचं आहे आणि कॅच करायचं आहे. गोलातनं बाहेर जायचं नाहीये. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1, द्या परत द्या, वेळ घालवू नका. 2, 3, 4, 5, 6. बापरे, प्रॅक्टिस केलेली दिसते. 7, लवकर. 8, अर्ध मिनिट झालेलं आहे. अर्ध मिनिट झालेलं आहे. 9, 10. अरे लवकर लवकर लवकर. 11, 12, 13, 14. घाई घाई करा, 50 सेकंद झाले. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. किती वेळा झालं? 17 वेळा. 17 का 18? हा, चिटिंग नाही करायचं. 17 वेळा. त्या बरोबर म्हणतात. 17 वेळा झालेलं आहे. या, 17 वेळा. आता तुम्ही घ्या. या, तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1, लवकर. 2, 3, 4. हे पण प्रॅक्टिस करून आले का? 5,
6 7 लवकर. अरे 8 अर्ध मिनिट संपलेला आहे. लवकर लवकर लवकर. 8 9 10 11 12 13 पटापटा 14 10 सेकंद राहिलेत. 15 16 17 18 आणि वेळ संपलेली आहे. एक जास्त केलं हो त्यांनी. म्हणजे हा गेम जिंकलेला आहे आपल्या अरेंज मॅरेज जोडीनी. बसा 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 बसा. म्हणजे तुम्हाला 20 गुण मिळालेले आहेत. तुमच्या आधी 50 होते, आता झालेले आहेत 70. तुम्ही 40 वर आहात. काहीतरी करा, हालचाल करा, हालचाल करा. आता खेळूया पुढचा गेम. या कंटेनरमध्ये काही टेनिस बॉल्स ठेवलेले आहेत. तुम्हाला इथे उभं राहायचं आहे. तुम्हाला त्या कंटेनरमधला एक एक बॉल घेऊन यांच्याकडे फेकायचा आहे आणि तुम्हाला त्या सर्कलमध्ये परत ठेवायचं आहे. या, तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टेनिसची मॅच बघितल्यावर वाटतंय. 13 14 15 16 40 सेकंद झालेले आहेत. 17 18 19 20 21 22 23 50 सेकंद झाले आहेत. 24 25 26 27 28 वेळ संपलेली आहे. आता तुमची पाळी आहे. त्यांनी 28 बॉल टाकलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे. या तुम्ही या 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 तुम्ही इथे थांबायचं आहे. तुम्ही तिथनं बॉल टाकायचे आहेत आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 1 2 3 पोचत नाहीये. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अर्ध मिनिट संपलेलं आहे. 16 17 18 19 20 लवकर लवकर. 21 22 23 24 25 26 50 सेकंद झालेले आहेत. 27 28 29 30 31 वेळ संपलेली आहे. बसा. दमलात दमलात दमलात. दमले खरंच. तुम्ही 28 बॉल टाकू शकलात. त्यांनी 31 टाकलेले आहेत. म्हणजेच या फेरीचे विजेते पुन्हा एकदा अरेंज मॅरेज जोडी. तर जोडी नंबर 1 ची दुसरी फेरी इथेच संपलेली आहे. दुसऱ्या फेरीच्या अखेरीस मी तुम्हाला पुन्हा एकदा स्कोर सांगतो. अरेंज मॅरेज जोडी आहे 90 वर आणि लव्ह मॅरेज जोडी आहे 40 वर. मिळणार आहे तुम्हाला. आता खेळूया आपली तिसरी फेरी म्हणजेच विंडो शॉपिंग फेरी. इथे काय आहे, पहिल्यांदा 2 पतिदेवांना इथे बसवलं जाईल. त्यांना 3 याद्या दाखवल्या जातील. 3 यादीत प्रत्येकी 5 गोष्टी असतील. त्यांनी आपल्याला आवडतील त्या 2-2 गोष्टी आपल्या कार्डावर लिहायच्या आहेत. त्यानंतर पत्नीना तिथे बसवलं जाईल. त्यांनी सुद्धा 3 याद्यातल्या आपल्या आवडणाऱ्या 2-2 गोष्टी तिथे लिहायच्यात. ज्या गोष्टी सारख्या निघतील, जितक्या गोष्टी सारख्या निघतील त्यातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला 20-20 गुण दिले जातील. म्हणजे याच्यात या फेरीत तुम्हाला 120 गुण मिळवण्याची संधी आहे. तर या फेरीला सुरुवात करूया. चला, या पहिल्यांदा तुम्ही इकडे बसायचंय आणि तुम्ही त्यांच्या बाजूला तिकडे बसायचंय आणि मागे वळून यादी कुठली आहे ते बघायचं नाही, इकडे बसायचं. आता पहिली यादी बघूया. टूथब्रश, टूथपेस्ट, चहा, मिल्क पावडर आणि दूध. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10 सेकंद आहेत. 10 सेकंदात लिहायचंय.
तुम्ही कुठे बघताय? हा, समोर बघा, इकडे मागे बघू नका. आणि तुमची वेळ संपलेली आहे. चला आता दुसरी यादी. शॅम्पू, टॉवेल, शर्ट, पॅन्ट आणि टाय. तुमची वेळ सुरू होते आत्ता. लिहा, पटकन लिहा. तुम्हाला काय खरेदी करायचे ते लवकर लिहा. वेळ संपत आली. वेळ संपलेली आहे. तिसरी यादी. विंडो शॉपिंग, अमेरिका सफर, रशिया सफर, फ्लॅट खरेदी, कार खरेदी, विमान यात्रा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. काय नक्की ठरवा लवकर. 3 सेकंद, 2, 1. वेळ संपलेली आहे. तुमची कार्ड इकडे द्या. चला आता आपण या. तुम्ही या बाजूला बसा. तुम्हाला नियम माहितीच आहेत. पहिली यादी बघूया आपण. दूध, मिल्क पावडर, चहा, टूथपेस्ट आणि टूथब्रश. तुमची वेळ सुरू होते आत्ता. पटापटा लिहा. वेळ संपत आली. वेळ संपलेली आहे. वेळ संपली. बस लिहिणं बंद. विंडो शॉपिंग दुसरी यादी. टाय, पॅन्ट, शर्ट, टॉवेल आणि शॅम्पू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. काय लिहिताय? लिहून झालं. चला, वेळ संपलेली आहे तुमची. पुढची यादी. विमान यात्रा, कार खरेदी, फ्लॅट खरेदी, रशिया सफर, अमेरिका सफर. तुमची वेळ सुरू होते आत्ता. वेळ संपत आली आणि वेळ संपलेली आहे. द्या कार्ड द्या. या. आता बघूया कोणी काय लिहिलेलं आहे ते. कोणी काय लिहिलं आहे. या इथे माझ्या बाजूला उभे राहा. तुम्ही इथे माझ्या बाजूला उभे राहा. लव्ह मॅरेज वाईफ. तुम्ही काय लिहिलंय? दूध आणि चहा. तुम्ही पण लिहिलंय दूध आणि चहा. अरे वा, यांना 40 गुण मिळालेले आहेत. तुम्ही लिहिलेलं आहे टूथपेस्ट आणि मिल्क पावडर. तुम्ही लिहिलंय दूध आणि मिल्क पावडर. एक गोष्ट बरोबर आहे. यांना 20 पॉइंट मिळालेले आहेत. पुढचं बघूया. तुम्ही लिहिलंय पॅन्ट आणि शर्ट. यांनी लिहिलंय शॅम्पू आणि टॉवेल. दोन्ही उत्तरं चुकलेली आहेत. तुम्ही लिहिलंय शर्ट आणि पॅन्ट. तुम्ही पण लिहिलंय शर्ट आणि पॅन्ट. दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. तुम्हाला 40 गुण मिळालेले आहेत. तुम्ही लिहिलेलं आहे कार खरेदी आणि फ्लॅट खरेदी. यांनी लिहिलेलं आहे अमेरिका सफर आणि कार खरेदी. म्हणजे एक बरोबर आहे. 20 गुण मिळालेले आहेत. अमेरिकेला कुठे जायचं? बरोबर आहे. यांनी लिहिलेलं आहे अमेरिका सफर आणि फ्लॅट खरेदी. यांनी लिहिलेलं आहे अमेरिका सफर आणि विमान यात्रा. म्हणजे एकच बरोबर आहे. म्हणजे आता गुणसंख्या झालेली आहे. लव्ह मॅरेज जोडीला मिळालेले आहेत 100 गुण आणि अरेंज मॅरेज जोडीला मिळालेले आहेत 170 गुण. म्हणजे आजची जोडी नंबर 1 आहे. अरेंज मॅरेज जोडी. अभिनंदन. आधी त्यांना काय मिळालंय ते तरी ऐका.